Namaste friends. Today we are going to learn the poem The Twins. It is written by Henry Shamrock Lake. Now before that we are going to learn chit chat activities. Now friends, we are going to learn some definitions about the twins. So the two babies born at the same time to the same mother are called twins. एकाच क्षणी एकाच मातेला पासून जन्मलेली दोन बाळ याला आपण काय म्हणतो ट्विन्स किंवा जुडी असं म्हणतो. सेकंड, थ्री बेबीज born at the same time to the same mother are called triplets. ते एकाच वेळी एकाच मातेला तीन बाळं जन्माला येतात त्यावेळी आपण त्यांना तिघांचा समूह किंवा तिळी असं म्हणतो. थर्ड, फोर बेबीज born at the same time to the same mother are called quadruplets. म्हणजे एकाच वेळी एकाच मातेला चार मुलं जन्माला येतात त्यावेळी आपण त्यांना चौघांचा व चार जुळ्यांचा संच गट असं म्हणतो. फोर्थ, फाइव्ह बेबीज born at the same time to the same mother are called quintuplets. म्हणजे एकाच वेळी एकाच मातेला पाच बाळं जन्माला येतात त्यावेळी आपण त्यांना पाचांचा समूह किंवा पाचांचा गट असं म्हणतो. डू यू अंडरस्टँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्विन्स? ट्विन मीन्स जुळे. नाउ वी आर गोइंग टू लर्न सेकंड ॲक्टिव्हिटी फ्रॉम चिट चॅट, कोलोकेशन्स. डू यू अंडरस्टँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ कोलोकेशन? अ ग्रुप ऑफ वर्ड्स गो टुगेदर इज कॉल्ड कोलोकेशन्स. म्हणजे शब्दांचा असा समूह की जो एकत्र येतो त्याला आपण शब्दसमूह व कोलोकेशन्स असं म्हणतो. उदाहरणार्थ बघूया आपण. कप अँड सॉसर, कप आणि बशी. निडल अँड थ्रेड, सुई आणि दोरा. बर्ड्स अँड बिस्ट, पक्षी आणि पशु. टेक अ रिस्क, म्हणजे तोका पत्करणे. टेक अ सिप ऑफ टी और कॉफी, म्हणजे चहाचा किंवा कॉफीचा एक घोट घेणे असं पण म्हणतो. हाईड अँड सीक, लपंडाव. बॅट अँड बॉल, चेंडू फळे आणि चेंडू. गिव्ह अँड टेक, देणे आणि घेणे. टेबल अँड चेअर, म्हणजे टेबल आणि खुर्ची. डे अँड नाईट, दिवस आणि रात्र. ॲब्सोल्युटली नेसेसरी, दीज वर्ड गो टुगेदर, हे शब्द एकत्रित येतात म्हणून त्यांना आपण कोलोकेशन्स म्हणतो. दीज आर अनदर एक्झाम्पल्स ऑफ कोलोकेशन्स. कॅनॉट अफोर्ड, फॉर्मल क्लोथ्स. जॉब इंटरव्ह्यू. पास टाइम. ॲक्सेप्ट डिफीट. अर्ली मॉर्निंग. कॅच अ कोल्ड. लीडिंग रोल. जॉईंट ओनर्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ collocations we are going to learn from the poem. Now we are going third activity from the chit chat, hyperbole. Hyperbole is a greatly exaggeration or overstatement used mainly for effect but not intended to be taken literally. Overstatement creates a humor. त्याला आपण काय म्हणतो? ह्युमर म्हणजे विनोद. ओव्हरस्टेटमेंट किंवा एक्झॅगरेशन म्हणजे अतिशयोक्ती. हायपरबल म्हणजे अतिशयोक्ती हा अलंकार आहे त्याला आपण फिगर ऑफ स्पीच कोणता म्हणतो? हायपरबल. हिअर आर सम एक्झाम्पल्स. लुक ॲट. सी इज थिन ॲज अ पिन, म्हणजे ती टाचणी इतकी सड पातळ आहे. आता इथं अतिशयोक्ती कोणती झाली? ॲज अ पिन. अतिशयोक्ती हा अलंकार आपल्याला विनोद निर्माण करण्यासाठी वापरला जातो. ही हॅज अ पी साइज्ड ब्रेन, म्हणजे त्याला वाटाण्याच्या आकारा इतका त्याचा मेंदू आहे. पी साइज्ड ब्रेन हे स्टेटमेंट अतिशयोक्तीसाठी वापरलेलं आहे.
माय शूज आर किलिंग मी, म्हणजे माझे शूज बूट मला इतके टोचतात. आता इथं शूज आर किलिंग मी यात अतिशयोक्ती वापरलेली आहे. सी वेप्ट ओशन ऑफ टीयर्स, आता ॲक्च्युली ती रडली, पण किती, ओशन ऑफ टीयर्स, महासागरा इतके अश्रू तिच्या डोळ्यातून आले. म्हणजे अतिशयोक्ती सांगण्यासाठी हायपरबल हा फिगर ऑफ स्पीच वापरले जाते. अनदर एक्झाम्पल, द हंग्री मॅन एट अ टन ऑफ फूड, भुकेल्या माणसाने 1 टन अन्न खाल्ले. आता 1 टन अन्न हे अतिशयोक्ती आहे. ही रन्स फास्टर दॅन अ हॉर्स, बघा तो घोड्यापेक्षा अधिक वेगाने पळतो. आता इथं अतिशयोक्ती कोणती झाली, घोड्यापेक्षा अधिक वेगाने तो पळतो, म्हणजे ओव्हर स्टेटमेंट केलेलं आहे. बरं, आय एम फ्रीजिंग टू डेथ, आणि ते फ्रीजिंग टू डेथ म्हणजे गोठून माझा बर्फ झालेला आहे, इथं अतिशयोक्ती वापरलेलं आहे. नेक्स्ट, आय शॅल कम ओव्हर इन जस्ट अ सेकंड, हे आपल्याला शक्य असतं का, 1 सेकंदात मी येतो. तर जस्ट अ सेकंड ह्या अतिशयोक्ती वापरलेल्या आहे. या कवितेमध्ये हायपरबोलीची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. स्टुडंट्स, नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द पोएम. लुक ॲट the title of the poem is The Twins and it is written by Henry Sambrook Legs. Now we are going to learn the poem stanza by stanza. Look here, listen carefully. In form and feature, face and limb, I grew so like my brother, that fox got taking me for him and each for one another. It puzzled all our kith and kin, it reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. Look here, form and feature. Form and feature means structure and appearance, म्हणजे रूप आणि चेहरेपट्टी. The twins born alike or the same, that fox got taking me for him and each for one another. Here means taking, here taking means mistaking, म्हणजे चुकून एकाला दुसरा समजणे. The twins born alike, so people mistaking one for the another. Next, it puzzled all our kith and kin, it reached a fearful pitch. Here puzzled means गोंधळ होणे. The likeness puzzled all the relatives and friends of the twins and it became a pitch, a limit or height, म्हणजे मर्यादा, एक विशिष्ट मर्यादा भीतीची मनामध्ये निर्माण झाली. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन अँड नॉट अ सोल न्यू विच, मीन्स द वन ऑफ द ट्विन्स बॉर्न द सेम or alike, so no one knew which one was he. Next, second sentence. One day, to make the matter worse, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. And thus you see, by fate's decree, or rather nurse's whim, my brother John got Christian me and I got Christian him. What happened? Because of the likeness or similarity between the twins, one day when their names were fixed. Here names were fixed म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण त्याला बारसं करणे किंवा नामकरण विधी करणे असं म्हणतो. As we were being washed by nurse, we got completely mixed. They born twin. While washed by the nurse, they were mixed. Means no one knew
which one was he. And thus you see by fate's decree, here the word decree means order, फरमान किंवा त्याला आपण काय म्हणतो निवाडा, or rather nurse's whim. Whim is a sudden change of mind. म्हणजे कदाचित त्या नर्स सुदैवानं दुर्दैवानं किंवा नर्सच्या चुकमुळं काय झालं त्यांना, दे गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी अँड आय गॉट ख्रिश्चन हिम. दर ख्रिश्चन असा शब्द आला. नेम गिवन टू अ बेबी ॲट द नेमिंग सेरेमनी. सॉरी, नामकरण विधी असं म्हणतो आपण. while watched by the nurse, they got completely mixed, and by the same time the speaker got name of his brother and his brother got name of him. The names were changed. Now this fatal likeness even dodged my footsteps when at school, and I was always getting flogged for John turned out a fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me to prove that you were you? Here the speaker means Henry going to tell us what happened at school. Likeness is similarity between the twins. You were dodged. Dodge means continue to follow. याचा अर्थ त्याचा पिछा पुरवणे. स्पीकरचा पिछा हा सारखेपणा त्यातनं त्यांचा सतत पुरवत होता. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग क्लॉग्ड फॉर जॉन टर्न आउट अ फूल. फ्लॉग याचा अर्थ शिक्षा होणे किंवा चोप बसणे, बिटन बाय. वाय जॉन टर्न आउट फूल ॲट स्कूल अँड हेनरी वॉज बिटन. दे लुक्ड अलाइक. सो at last the poet, the speaker asked a question everyone, what one would do if one were he to prove that he was he. Do you understand? The poet asked everyone the question fruitlessly. Look here. Our close resemblance turned the tide of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year, the same absurd mistakes went on. And when I died, the neighbors came and buried brother John. What happened in the life of the speaker's domestic life? They looked alike. So, there was change in the situation in his domestic life. What happened? His intended bride planned. जे निवेदकाची जी नियोजित वधू होती, बिकेम हिज ब्रदर्स वाईफ, ती त्याच्या भावाची पत्नी बनली आणि त्याच्या भावाची पत्नी ही निवेदकाची पत्नी बनली. In fact, year after year, the same absurd mistakes went on. आणि वर्षानुवर्षी ही चूक पुढं घडतच गेली. ॲब्सर्ड मिस्टेक म्हणजे फुलिश मिस्टेक्स. And when I died, the neighbors came and buried brother John. Most humorous incident happened when the speaker died. The neighbors came together and they buried brother John, mistaking the narrator. Okay.
Now we are going to learn what we learned from the poem. We learned these new words from the poem. Form and feature, structure and appearance. Taking, here mistaking. Kith and kin means relatives. Pitch, here means limit or height. Decree means order. Whim means a sudden change of mind. Christian, name given to a baby at the naming ceremony. Fatal, leading to disaster. Dodge, continue to follow. Flop, beaten up. Fruitlessly means without producing any useful result. Resemblance means likeness. Turn the tide means change the situation. And intended means planned for. Form and feature means रूप आणि चेहरेपट्टी. टेकिंग, here मिसटेकिंग म्हणजे चुकून एकाला दुसरा समजणे. किथ अँड किन, रिलेटिव्स म्हणजे नातेवाईक किंवा मित्र. पिच, लिमिट किंवा हाईट, मर्यादा, सीमा, परिसीमा असं म्हणतो आपण. डिक्री, ऑर्डर, ऑर्डर मीन्स फरमान किंवा निवाडा. विम, अ सडन चेंज ऑफ माइंड, अचानक झालेला बदल. ख्रिश्चन, नेम गिवन टू अ बेबी ॲट द नेमिंग सेरेमनी म्हणजे नामकरण विधी करणे म्हणजे बारसे आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये, नामकरण करणे. फॅटल, लीडिंग टू डिझास्टर म्हणजे दुर्दैव किंवा हानिकारक असंही म्हणू शकतो आपण. डॉज, कंटिन्यू टू फॉलो, पिछा पुरवणे, सतत पाठलाग करणे असं म्हणतो आपण. फ्लॉप, बिटन अप म्हणजे शिक्षा होणे किंवा मार मिळणे, चोप बसणे असं म्हटलं जातं. फ्रुटलेसली मीन्स विदाऊट प्रोड्युसिंग एनी युजफुल रिझल्ट म्हणजे निरर्थक असं म्हणतो, कोणताही त्यातनं फायदेशीर असा अर्थ निघत नाही. रिसेम्बलन्स मीन्स लाईकनेस, लाईकनेस म्हणजे सारखेपणा. टर्न द टाईड म्हणजे चेंज द सिच्युएशन, याचा अर्थ परिस्थिती बदलणे. लास्ट, इंटेंडेड मीन्स प्लॅन्ड फॉर, याला आपण नियोजित असं म्हणतो. हे सगळे न्यू वर्ड्स आपल्याला समजले का मुलांनो? स्टुडंट्स, we are going to learn some more activities from the poem. The poet Henry Lake written the poem The Twins. It is a humorous poem. We can going to learn something about the poem, why the poet uses humor too. म्हणजे कवीने या कवितेमध्ये विनोद का वापरलेला आहे? तर विनोदाला आपल्या जीवनामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं स्थान आहे. का? फर्स्ट, द पोएट युजेस ह्युमर टू रिड्यूस बोर्डम म्हणजे आपला कंटाळा घालवण्यासाठी आपण विनोद वापरलेला आहे. द पोएट युजेस ह्युमर टू क्रिएट लाफ्टर. कवीनं विनोदाचा वापर इथं हास्य निर्मिती करण्यासाठी केलेला आहे. द पोएट युजेस ह्युमर टू एंटरटेन रीडर्स म्हणजे कवीनं वाचकांना मनोरंजन करण्यासाठी विनोदाचा उपयोग केलेला आहे. द पोएट युजेस ह्युमर टू क्रिएट गुड मूड. कवीनं चांगली मनस्थिती निर्माण करण्यासाठी विनोदाचा उपयोग केलेला आहे. द पोएट युजेस ह्युमर टू मेक रीडर्स हॅप्पी. कवीनं वाचकांना आनंदी बनवण्यासाठी इथं विनोदाचा उपयोग केलेला आहे. द पोएट युजेस ह्युमर टू रिलीज स्ट्रेस. आज बघतो आपण 21व्या शतकामध्ये किंवा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्यावरती अनेक ताणतणाव आहेत.
पण कवीनं या कवितेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचा ताण घालवण्यासाठी काय केलं आहे, विनोदाची निर्मिती केलेली आहे. मग समजलं मुलांनो की कवीनं विनोदाचा वापर का केलेला आहे. लुक फ्रेंड्स, absurd and senseless situations in the lives of the twins. जुळ्या भावांच्या जीवनामध्ये कोणत्या चुकीच्या घटना घडलेल्या आहेत. बघा, फर्स्ट द पीपल बिगॅन मिस्टेकिंग वन फॉर द अदर. लोक एकाला दुसरा असं समजत होते, गैरसमजूत झालेले होते. सेकंड, गेटिंग मिक्स्ड while being washed by the nurse. परिचारिकेने त्यांना ज्यावेळी अंघोळ घातली त्यावेळी ते एकमेकाशी मिसळलेले होते. द स्पीकर्स ब्रदर गॉट द नेम जॉन इंटेंडेड फॉर द स्पीकर. या कवितेचा स्पीकर जो आहे हेनरी, याचं नाव त्याच्या भावाला जॉनला मिळालं आणि जॉनचं नाव स्पीकरला मिळालं. हे एक चुकीची घटना त्यांच्या जीवनामध्ये घडली. गेटिंग मॅरिड टू इच अदर्स ब्राईड्स. ब्राईड्स म्हणजे वधू. त्यांच्या म्हणजे जॉनची जी नियोजित वधू होती ती हेनरीची वधू बनली आणि हेनरीची नियोजित वधू ही जॉनची वधू बनली. ही एक मोठी चुकीची घटना त्यांच्या जीवनामध्ये घडली. वेन द स्पीकर डाईड द नेबर्स केम अँड बरीड हिज ब्रदर जॉन. आपल्याला हे ओव्हर स्टेटमेंट केलेलं आहे. बघा, आता जेव्हा वाचक आपल्याला जो निवेदक आहे, निवेदकाचा मृत्यू झाला तेव्हा शेजारी आले आणि त्यांनी निवेदकाला समजून त्याच्या भावाला जॉनला काय केलं, दफन केलं. मला समजलं मुलांना, या चुकीच्या घटना या जुळ्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या होत्या. द मोस्ट ह्युमरस लाईन्स फ्रॉम द पोएम. या कवितेमध्ये अधिक विनोदी कोणत्या दोन ओळी आलेल्या आहेत. फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. निवेदक काय सांगतो आपल्याला, माझी नियोजित वधू ही माझ्या भावाची वधू बनली, म्हणजे बायको बनली. सेकंड, अँड वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. जेव्हा निवेदकाचा मृत्यू झाला तेव्हा शेजारी आले आणि त्यांनी जॉनला हेनरी समजून दफन केले. या अतिशय विनोदी अशा दोन ओळी या कवितेमध्ये आलेल्या आहेत. या जुळ्यांच्या जीवनामध्ये, जे निवेदकाच्या जीवनामध्ये मिस्टेक्स इन द स्पीकर्स लाईफ, कोणत्या चुकीच्या घटना घडल्या. नो वन इन द फॅमिली कुड डिस्टिंग्विश्ड बिटवीन द ट्विन बेबीज. म्हणजे कुटुंबातील कोणाच व्यक्तीला हेनरी कोण आणि जॉन कोण हे सांगता येत नव्हतं. ॲट द नेमिंग सेरेमनी रॉंग नेम्स वेअर गिवन टू द टू ट्विन ब्रदर्स. या दोन्ही जुळ्या भावांना वेगवेगळी नावं मिळालेली होती. ही गॉट बिटन अप ऑपन ॲट स्कूल. निवेदक शाळेत गेल्यानंतर जॉन चुका करायचा आणि शिक्षा निवेदकाला मिळत होती. द स्पीकर डिस्परेटली आस्क्ड फॉर गायडन्स. म्हणजे निवेदक हा आपल्याला एक मार्गदर्शनासाठी निराशेनं काही प्रश्न विचारतो की तुम्ही काय केलं असतं, तुम्ही माझ्या ठिकाणी असता आणि मी म्हणजेच मी आहे हे आपल्याला सिद्ध करायचं असतं तर. इवन इन डेथ द ट्विन्स वेअर नॉट स्पेअर्ड ड्युरिंग बरियल. म्हणजे त्यांच्या निवेदकाच्या मृत्यूच्या वेळीसुद्धा हे जुळे एकमेकापासून विभक्त झालेले नव्हते. या सगळ्या चुका निवेदकाच्या जीवनामध्ये घडल्या. फ्रेंड्स, सेट्स ऑफ वर्ड्स दॅट जनरली गो टुगेदर फ्रॉम द पोएम. कवितेमध्ये हे शब्द एकमेकाशी जुळणारे आहेत
वापरले जातात. फॉर एक्झाम्पल फॉर्म अँड फीचर, किथ अँड किन, टेक फॉर, फेस अँड लिम, fearful pitch, pet's decree, got Christian, put this question, get flogged, close resemblance, domestic life, turn the tide, intended bride, absurd mistakes. These are the examples of collocations. Friends, we are going to learn figures of speech mentioned in the poem. First, alliteration, अनुप्रास अलंकार. In form and feature, face and limb, it is example of alliteration. Here sound F is repeated pleasingly. Second, it puzzled all our kith and kin. Here kith and kin, sound K is repeated pleasingly. Third example of alliteration, one day to make the matter worse. Here the letter M is repeated pleasingly. Next example, as we were being watched by nurse. W, here letter W is repeated pleasingly. Next, hyperbole. First example, for one of us was born a twin and yet not a soul knew which. First example of hyperbole. Second, and when I died, the neighbors came and buried brother John. These are the examples of hyperbole. Next. Well, next figure of speech, pun. And thus you see by pet's decree, or rather nurse's whim, it is an example of pun. Pun means slash alankar. And thus you see by pet's decree, or rather nurse's whim. हा श्लेष अलंकार आहे, म्हणजे एकाच अर्थाचा शब्द दोन वेळा वापरला जातो. फोर्थ, रेपिटेशन, म्हणजे तेच शब्द पुन्हा पुन्हा वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी. हिअर द वर्ड यू इज रिपीटेड. सेकंड, टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. हिअर द वर्ड यू ऑल्सो रिपीटेड. नेक्स्ट एक्झाम्पल, इन फॅक्ट year after year the same absurd mistakes went on. Here year and year, these words are repeated pleasingly, so it is called repetition, punaravrti alankar. Friends, we have a question in our question paper, question number 3b, appreciation of the poem. Now we are going to learn how to write appreciation of the poem, that means with the help of these points. These points are given in your question paper. You have to write the information like this. For example, title. The title of the poem is The Twins. Second point, rhyme scheme. Second point, the poet. The poem is written by Henry Sambrook Lake. Third point, rhyme scheme. The rhyme scheme of the poem is AB, AB, CD, CD. Fourth point, figures of speech. First, alliteration. Our close resemblance turn the tide. Turn, T, T, T. Sound T is repeated here. So you have to write name of the figure of speech and example also. It is necessary for you to write in the question paper. Second, hyperbole. And I was always getting flogged, for John turned out a fool. Next, last point, theme or central idiom. The theme of the poem is the problem faced by one of the identical twins for their likeness. In this way, you have to deal all the activities from the poem. In this way, you have to handle all the activities from the poem. अशा पद्धतीने तुम्ही या कवितेच्या सर्व कृती पूर्ण करू शकता. ऑल द बेस्ट.